असेल तर सगळ्याचीच चौकशी करा ना. आमचं कुठे, आम्ही काही मणी काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत, परंतु ते जर एक गोष्ट बोलतायत तर त्या गोष्टीची चौकशी करा एवढंच आम्ही म्हणतो. त्यात एवढं थंडी वाजून येण्याचं काहीच कारण नाही. काँग्रेसने निधड्या छातीने चौकशीला सामोरं जावं, परंतु त्यांचे हातपाय गळालेले आहेत, त्यांच्याकडे नीतीधैर्यच नाही आणि त्यामुळे आता ते हेत्वारोप करण्यात गुंतलेले आहेत. थोडंसं जरी त्यांनी आत्मपरीक्षण केलं असतं की या प्रकारे दहशतवादाशी एक प्रकारे हातमिळवणी करून आपण आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा कट रचला होता, म्हणजे मला हे कळत नाही की देशाच्या संरक्षणासारख्या महत्वाच्या विषयाशी केवढी प्रचंड तडजोड काँग्रेसच्या नेत्यांनी केली. आपण याची उत्तरं घेऊया. गव्हर्नन्सच्या यंत्रणेला विनय सहस्त्रबुद्धे, लज्जास्पद अशा प्रकारची आपण याची उत्तरं सचिन सावंत यांच्याकडून घेऊया. सचिन सावंत, इशरतला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेस का करत होती आणि इशरतला निष्पाप ठरवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यावेळी का टार्गेट केलं जात होतं? काँग्रेसला काय साधायचं होतं? 2002च्या दंगलीनंतर अशा प्रकारचे आरोप भारतीय जनमानस सहज स्वीकारणार होतं. उदयजी, पहिली गोष्ट, ज्यांच्या शब्दकोशामध्ये नैतिकता हा नाही त्यांनी दुसऱ्याला नीतिधैर्य शिकवू नये. मला माझा आवाज परत ऐकायला येतोय उदयजी. बोला बोला. हे जुनंच परत आहे. मला तो इको येतोय, तर त्याची थोडीशी करेक्शन करावं. हो, करतो पहिली मी. गोष्ट ज्या सांगितलंय. लक्षात घेतलं पाहिजे, सहस्त्रबुद्धेंनी जे काही त्या दृष्टिकोनातून एक वेगळं प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केलाय, खरं या प्रकरणाच्या मुळात गेलं पाहिजे. काँग्रेस पक्षानं कधीही इशरत जहां ती दोषी आहे का निर्दोष आहे या संदर्भामध्ये भाष्य केलेलं नाही. न्यायालयाने ते ठरवायचं होतं आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही हस्तक्षेप कधीच केलेला नाही. ती दोषी असेल तर न्यायालयाला त्या दृष्टिकोनातून तिला तशा तऱ्हेनं शासित करण्याचा अधिकार निश्चितपणे होता. याच भारतीय लोकशाहीनं अफजल गुरु असेल किंवा अजमल कसाब असेल यांना या ठिकाणी आपल्या न्यायिक व्यवस्थेच्या अनुषंगानं त्या चौकटीमध्ये त्याला न्याय दिलेला आहे आणि त्यांना त्या दृष्टिकोनातून त्याची शिक्षाही दिलेली आहे. आणि तेच भारताचं लोकतंत्र आणि इतर देशांचं, पाकिस्तान सारखे देश असेल किंवा इतर देशांच्या लोकतंत्रामधला फरक आहे आणि तो मूलभूत फरक आम्ही कायम त्या ठिकाणी जपलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये इशरत जहांला ती चुकीची असेल, त्याच्यामध्ये तिने एलईटीची संबंध असेल, याच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे, काँग्रेसची भूमिका होती. परंतु त्या ठिकाणी फेक एन्काउंटर झालेला आहे. अजमल कसाब आणि अफजल गुरुला आपण फेक एन्काउंटरमध्ये मारलं नव्हतं हे लक्षात घ्या. आणि आता हे कशा तऱ्हेनं झालं होतं? त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सीआरपीसीच्या तहत मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी झाली, त्या इन्क्वायरीने सांगितलं की तिचं फेक एन्काउंटर झालेलं आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये मॅटर गेलं, मॅजिस्ट्रेट कोर्टाने सांगितलं तिचं फेक एन्काउंटर झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांना चॅलेंज गुजरातच्या गव्हर्नमेंटने केलं, हायकोर्टात केलं, हायकोर्टाने सांगितलं त्याला फेक एन्काउंटर झालेला आहे. हायकोर्टाने त्याच्यासाठी एसआयटी नेमली. एसआयटी मध्ये 2 अधिकारी गुजरातचे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सर्व नाही, हे सर्व याची तुम्ही सनावळी सांगताय, तुमची मेमरी अफलातून आहे. परंतु मुद्दा असा येतोय की तुमच्या पक्षानं प्रतिज्ञापत्र का बदललं, शपथपत्र का बदललं हा सवाल आहे. आणि त्याच्या मागचा त्यांचा जो मोटिव्ह आहे, त्यांचा जो हेतू आहे, त्या हेतूविषयी या 2 अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केलेली आहे. त्यांचा अंगुली निर्देश आहे तो तुमच्या चिदंबरम साहेबांकडे जसा आहे तसाच तो या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांकडे जातो. म्हणून हा प्रश्न अतिशय गंभीररित्या पुढे येत आहेत. बोला सचिन. पंतप्रधानांच्या ज्या बोलवित्या त्यांच्याकडे जातो. मी याच्यासाठी सांगितलं, पंतप्रधानांच्या बोलवित्या. सहस्त्रबुद्धेजी, लगेच तुम्हाला 10 हत्तीचं बळ आल्याचा विषय चाललाय, परंतु स्वतः किती त्या ठिकाणी खोटेपणा भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय हे लक्षात घ्या. तुमचा मूळ उद्देश आहे की जे अधिकारी दोषी आहेत, फेक एन्काउंटरमध्ये आतमध्ये गेले, त्यांना बाहेर काढायचंय. ज्यांना मोदींनी ज्यांच्यावर उपकार केले, मोदींवरती ज्यांनी उपकार केले त्यांच्या वंजारासारख्या अधिकाऱ्यांवरती. त्यामुळे हे लक्षात घ्या की आता ह्या सगळ्या जे अवडंबर तयार करण्याचा प्रयत्न झाला, मणी आणि पिल्लईच्या संदर्भामध्ये बघायचं झालं. उदयजी ऐका, सहस्त्रबुद्धेजी तुमचा बरंच प्रवचन आम्ही ऐकलं, ऐकून घ्या. मणी आणि त्या ठिकाणी आता मणींच्या संदर्भामध्ये तुम्ही बायपास केला तो मुद्दा. त्या मणीने 26/11 आणि त्या संदर्भामध्ये पार्लमेंटच्या वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पार्लमेंट अटॅकवरती. पिल्लई आणि मणी यांनी त्या फाईलवरती काय नोटिस केलं, का केलं नव्हतं? ज्या फाईलवरती तुम्ही जे ऑब्जेक्शन घेता की वरच्या पातळीवर झालं, त्या फाईलवरती त्यांना पूर्ण अधिकार होता. अंडर सेक्रेटरी होते, सेक्रेटरी होते, त्यांनी स्वतःचं मत का नाही सांगितलं? आणि त्याच्यानंतर त्यांना उपरती आत्ता आली. आणि हे आपल्याला दिसतंय विनोद राय सारख्या मंडळींना जेव्हा पद्मभूषण दिलं जातं 1,86,000 कोटीची जेव्हा आकडा आणल्यानंतर कॅगने त्यांना पद्मभूषण दिलं जातं. आता बँक ब्युरोचा चेअरमन केलं जातं, तो देखील अधिकारात नसताना. रामदेव बाबाला आता 600 एकरची जमीन दिली जाते. त्या बाबाचं काय मोठं कर्तृत्व गाजवलं. सचिन, लेट्स स्टिक टू द टॉपिक. सचिनजी, आपण टॉपिकवर बोलूया. उपकार केलेत मोदी सरकारवरती, त्याची परतफेड केली जाते. सचिनजी, आपण टॉपिकवर बोलूया. मला इतर पॅनलिस्ट कडे जायचंय, टॉपिकवर बोलूया. मला फक्त एकच सांगा, तुम्ही शपथपत्र का बदललं? तशाच तऱ्हेची गोष्ट मोदी सरकारला रिझवण्यासाठी करतायत.
तुम्ही मोदी सरकारला बदलण्याचा रिझवण्यासाठी विषय नाहीये. करताय. या संदर्भामध्ये जी काही कायदेशीर त्यांच्याकडे प्रक्रिया होती उत्तर त्याच्यानुसार नाहीये. केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील झालेलं आहे. उदयजी, स्पष्टीकरण झालेलं आहे. विषय असा आहे की फेक एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या दृष्टिकोनातून म्हटलं होतं की फेक एन्काउंटरची इन्क्वायरी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये चारही न्यायालयांनी त्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की टेररिस्ट ठीक आहे, ऑर्गनायझेशन चारही आपण नवाब मलिक यांच्याकडे जाऊया. नवाब मलिक, सुप्रीम कोर्ट सगळेच म्हणतात का? नवाब मलिक CBI म्हणतंय इशरत जहा का? प्रकरण जेव्हा झालं, नवाब मलिक त्यावेळा तुमच्या पक्षाने इशरत जहाविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. इशरत जहा निष्पाप आहे अशी भूमिका घेतलेली होती. आता माजी गृह सचिव जी.के. पिल्लई आणि केंद्रीय माजी अवर सचिव RBS मनी आणि IBचे माजी स्पेशल डायरेक्टर यांच्या खुलाशानंतरही इशरत निष्पाप होती असं आपलं म्हणणं आहे का? डॉक्टर साहेब, जून 2004 साली एन्काउंटर झाल्यानंतर गुजरात सरकारने सांगितलं लष्कर सहित सर्व लोक हे आतंकवादी होते, त्यांच्या एन्काउंटरमध्ये ते मारण्यात आले. ऑगस्ट 2004 पासून त्याची आई ते रिट पेटिशनद्वारे ही खटला लढवते आणि त्याचं एकच म्हणणं आहे की माझी मुलगी निर्दोष होती, माझी मुलगीचा फेक एन्काउंटर करण्यात आला. आता त्याच्या अंतिम चार्जशीट फाईल झाल्यानंतर फास्ट ट्रॅकवर सुनावणी झाली तर त्याचा निकाल येऊ शकते आणि कोर्टच निर्णय घेणार आहे की ती आतंकवादी होती की नाही आणि त्याच्यानंतर हा सगळं खुलासा होणार आहे. आता विषय आहे की 2 ॲफिडेव्हिट फाईल करण्यात आले. इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड की 2 ॲफिडेव्हिट फाईल करण्यात आले. पहिल्यामध्ये काय होता, दुसऱ्यात काय आहे, ही मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे. मनी जे सांगताय की मला बलजबरीने ॲफिडेव्हिट फाईल करण्यासाठी दबाव आणण्यात आला, तर गोडबोले साहेब इथे आहे. एखादा अंडर सेक्रेटरी गव्हर्नमेंटच्या आदेशाने तो ॲफिडेव्हिट फाईल करते. जर त्यांनी केलं नाही तर दुसरा अंडर सेक्रेटरी जाऊन फाईल करू शकतो. दबाव आणण्याची काय गरज नाही. आपण सरकारी अधिकाऱ्यांची बाजू, नवाब मलिक, जरा बोलू द्या. आपण एक मिनिट, आपण सरकारी अधिकाऱ्यांची बाजू, मला सगळे राजकीय मुद्दे आधी येऊ देत. सरकारी अधिकाऱ्यांची बाजू मी नंतर घेणार आहे. फक्त मला एवढंच सांगा की त्याही वेळी इशरत जहा निष्पाप होती असं तुमच्या पक्षाचं मत होतं, आता देखील इशरत जहा निष्पाप आहे असं आपलं मत आहे का? एवढं फक्त सांगा. राजकीय नाही, पहिला माझ्या फोन होऊ द्या. ते चिदंबरम साहेबांनी ते ॲफिडेव्हिट फाईल केलं नाही, फायनल केलं नाही असं कधी ते सांगत नाही. आता ती आतंकवादी आहे की नाही हे भाजप ठरवणार नाही, अधिकारी ठरवणार नाही. शेवटी न्यायालयामध्ये तो खटला प्रलंबित. पॉइंट वेल टेकन. आता मला सांगा, या दोन माजी सनदी अधिकाऱ्यांवर, फास्ट ट्रॅकवर या 2 माजी सनदी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर आपला विश्वास नाही आणि 6 महिन्यामध्ये त्याचा निकाल डॉक्टर निरगुडकर, नाही, त्यांच्यावर डॉक्टर निरगुडकर, दबाव टाकण्याची गरजच नाहीये. त्यांची जबाबदारी आहे. सरकार एखादा निर्णय घेते, ॲफिडेव्हिट फायनल करते, फाईल करणं त्यांची जबाबदारी आहे. अंतिम निर्णय मनी घेऊ शकत नाही, पिल्ले घेऊ शकत नाही. अंतिम निर्णय हा चिदंबरम. पॉइंट वेल टेकन. आपण एक क्विक कॉमेंट फ्रॉम विनय सहस्त्रबुद्धे आणि मग नंतर मला डॉक्टर माधव गोडबोले यांच्याकडे अनइंटरप्टेडली जायचं आहे. एक क्विक कॉमेंट फ्रॉम विनय सहस्त्रबुद्धे. नाही कॉमेंट नाही. नवाब मलिकांना मला प्रश्न विचारायचा आहे की आता साळसूदपणे म्हणतायत की न्यायालयाची प्रक्रिया आहे ती होऊ द्या, मग तसं असेल तर तिच्या घरी 10 लाखाचा चेक पाठवण्याची घाई कशाला केली, तिच्या नावाने अँब्युलन्स कशाला काढली? मला असं वाटतं की हे इशरत जहांचं यांनी तर स्मारक उभं केलं असतं, इशरत जहांच्या नावाने काहीतरी आणखीन वेगळी योजना केली असती. त्यामुळे इतकी घाई ही यांच्या नवाब मलिक यांच्या पक्षाने केली आहे, ती भाजपने केलेली नाहीये. नवाब मलिक, नाही, असं आहे विनय सहस्त्रबुद्धेजी, तुमचं मी ऐकला, थोडं तुम्ही माझं ऐकणार हे मला अपेक्षा आहे. तुम्ही का घाबरता तुम्हाला माहिती आहे काय? या खटल्यामध्ये एक DCP गोसावी नावाचा आहे, त्याच्या CRPC 164 अंतर्गत कन्फेशन मॅजिस्ट्रेट समोर करण्यात आली आहे. त्याच्यात वंजारांनी काय त्याला सांगितलं, त्यांनी ते कन्फेस केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे लोक पहिलेपासून आम्ही अटक केली होती आणि वंजारांनी सांगितलं की कालीदाढी रेकॉर्डवर आहे. हे रेकॉर्डवर आहे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. चार्जशीट मध्ये आहे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. आणि तुम्ही घाबरताय माजी उद्या गृह सचिव, या केस मध्ये माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले आपल्या, मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले आपल्याबरोबर आहेत. माधवराव, जी.के. पिल्लाई किंवा RBS मणी सांगा.
आणि स्पेशल डायरेक्टर राजेंद्र कुमार हे तिन्ही माजी अधिकारी असं सांगतायत की इशरत जहा प्रकरणी थेट गृहमंत्र्यांकडून दबाव आलेला होता. आपण केंद्रीय गृह सचिव म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. अशा प्रकारचा दबाव इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये येतो का आणि या प्रकरणात या अधिकाऱ्यांवर असा दबाव आलाय असं आपल्याला वाटतं का? पहिली तर गोष्ट समजावून घेतली पाहिजे की ह्या प्रकरणामध्ये दबाव येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण चिदंबरम यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की हे नवीन ॲफिडेव्हिट जे आहे ते मी स्वतः डिक्टेट केलेलं आहे. तसं एकदा त्यांनी मान्य केल्यानंतर ते मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. मग मणी असोत नाही तर आणखीन कोणीतरी अंडर सेक्रेटरी असोत त्यांना त्याच ॲफिडेव्हिटवर सही करावी लागेल. त्यामुळे कोणीतरी दबाव आणलं हे म्हणणं चुकीचं आहे. या ठिकाणी मंत्र्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की हे ॲफिडेव्हिट मी तयार केलं. आता प्रश्न हा निर्माण होतो आणि ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणं आवश्यक आहे Correct. की कुठलाही निर्णय मंत्र्यांनी घेताना लोकशाही प्रक्रियेमध्ये तो का घेतला याच्यासाठी स्पीकिंग ऑर्डर दिली पाहिजे. मला कुठल्या कारणासाठी हा मिनिस्ट्रीचा निर्णय बदलावा लागतो आहे आणि तो मी का बदलत आहे याची कारणमीमांसा त्यांनी फाईलवर दिली असती तर हे आज सगळे प्रश्न निर्माणच झाले नसते. परंतु तसं काहीही न करता त्यांनी केवळ मला असं वाटतं की IBचा पर्टिक्युलर व्ह्यू लक्षात घेतला, माझ्या दृष्टीने ही परिस्थिती वेगळी आहे असं केवळ म्हणणं हे न्यायालयासाठीही उचित नाही, त्यांच्याही उपयोगाचं नाही, जनतेच्याही उपयोगाचं नाही. त्यामुळे संस्थात्मक प्रश्न याच्यातून जे निर्माण होतात त्याच्याकडे आपण लक्ष वेधावं आणि त्याच्यावर चर्चा करावी अशी सूचना मी करेन. बरोबर आहे. मंत्र्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट तयार करावं, मंत्र्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट तयार करावं अशा गोष्टी यापूर्वी इतिहासात किती वेळा घडल्या आहेत आणि या प्रकरणात मंत्र्यांनी ॲफिडेव्हिट स्वतः करण्यामागे नेमका त्यांचा हेतू काय असेल असं वाटतं आपल्याला? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.